तर नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. सकाळचे 8:45 झालेले आहेत, 8:45. आणि माझा प्रवास हा पुन्हा एकदा सुरू होतो आहे बदलापूरवरून कोकणाकडे. तर आज आपण जाणार आहोत कोकणामध्ये. अधूनमधून मी तुम्हाला मुंबई गोवा हायवेचे काही शॉर्ट्स दाखवेल. तर ह्या ब्लॉगमध्ये बनून राहा. असे भरपूर ब्लॉग्स आता ह्या मान्सूनमध्ये येणार आहेत. आणि तुम्हाला शॉर्ट्स वगैरे रील्स वगैरे पाहायचे असतील तर माझं इन्स्टा चॅनल पण नक्की फॉलो करा, सुवा ब्लॉग्स. तर चला सुरुवात करूया आजच्या प्रवासाची. गणपती बाप्पा मोरया. मंडणगडला जायला 3 रस्ते आहेत. एक तर तुम्ही माणगाववरून जाऊ शकता, दुसरा तुम्ही लोणेरेवरून जाऊ शकता, आणि तिसरा तुम्ही लोणेरे फाट्यापासून पुढे 7 किलोमीटर आलेत वीर रेल्वे स्टेशनच्या पुढून, तिथून पण तुम्ही जाऊ शकता. तर हा जो रूट आहे ना, हा खूप सिनिक रूट आहे. आणि आता मी सावित्री नदीच्या पुलावर उभा आहे. मी तुम्हाला हा नजारा दाखवतो पहिला, आणि त्याच्यानंतर आपण हा रूट एन्जॉय करूया. आणि मी तुम्हाला सांगेल, जर तुम्हाला मंडणगडला ह्या रूटने जायचं आहे तर तुम्ही कसे जाऊ शकता. आणि ह्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल तुम्हाला, गुगल मॅपची. तर आता नजारा बघा. हे बघा, पाऊस येतोय जातोय, सगळीकडे हिरवळ झाले. आणि ही आहे सावित्री नदी. बघा केवढं मोठं पात्र झालं नदीचं. आता ही नदी महाबळेश्वरवरून उगम पावते आणि ही जाऊन मिळते हरिहरेश्वरला. म्हणजे हरिहरेश्वरला सावित्री नदीची खाडी होते आणि तिचा संगम तिथे समुद्राशी होतो. आणि आता इथून आपल्याला पुढून लेफ्ट साईडला जायचं आहे आणि तिकडे अजून सुंदर नजारे आपण एक्सपिरियन्स करणार आहोत. तर हा जो रस्ता आहे हा तुम्हाला घेऊन जातो मंडणगडच्या दिशेला, आणि हा शॉर्टकट आहे. आणि मॅक्सिमम हा रस्ता जंगलातून आहे, त्याच्यामुळे रात्रीचा इथून प्रवास करू नका. दिवसाच्या वेळी जर तुम्ही गेलात, आणि स्पेशली मान्सूनमध्ये, तर खरंच तुम्ही हा निसर्ग एन्जॉय कराल. बघा, ह्या रस्त्याने आपण आलो की आपण पोहोचतो इथे आंबेतला. आणि इथून जो आंबेतचा ब्रिज आहे सावित्री नदीवरचा, त्याचा अपडेट काय आज मी तुम्हाला देतो. कारण तो ब्रिज सध्या 2 व्हीलर आणि 4 व्हीलरसाठीच चालू आहे. तर मित्रांनो, हा आहे आंबेतचा पूल जो तुम्हाला मंडणगडकडे घेऊन जातो. आणि ह्या ब्रिजलाच रेती काढणाऱ्या बोटी धडकलेल्यात, त्याच्यामुळे हा बंद ठेवलेला. तर बघा, आपण 2दा सावित्री नदी क्रॉस केले. मगाशी त्या साईडून केली, गोवा हायवेकडून, मुंबई गोवा हायवेकडून. आणि आता आपण परत क्रॉस करतोय. तर मध्ये एक व्हिडिओ आलेला, त्याच्यामध्ये सांगितलेलं की आंबेत पुलाला जेव्हा धडक लागली तेव्हा काही गॅप आलेले, तरी पण हा पूल चालू ठेवला आहे आतापर्यंत. आणि लोक फिशिंग वगैरे करतायत, काही लोक खाली पिकनिकला गेलेली आहेत, लोक मासे पकडतायत. काका मासे बघा, मासे बघा.
हो, कॅटफिश. काय म्हणतात त्या माशाला? अच्छा, केवढा मोठा मासा पकडलाय. वाव. आणि ओव्हरऑल आता आंबेत फुल चालू झालाय. कोणत्याच नोटीस वगैरे असं काहीच नाही लावलंय. तर सगळ्या गाड्यांसाठी हा ब्रिज सुरू झालेला आहे. मस्त. आता इथून तुम्हाला केळशी बीच 51 आहे, वेलास 53 आणि अंजारले 58. एवढे डिस्टन्स आहे तुम्हाला इथून आंबेत पुलाच्या पुढून. या साईडून बॅरिगेटिंग नव्हत्या, पण इथे बॅरिगेटिंग आहेत. तर ह्याच्यावर काही सूचना वगैरे तर लिहिलेली नाही आहे. ओके. कमकुवत पूल, अवजड वाहनास प्रवेश बंद, फक्त दुचाकी व हलक्या चारचाकी, म्हणजे फक्त 2 व्हीलर आणि 4 व्हीलर कारसाठी इथून एंट्री आहे. बाकी हेवी व्हेकल्सना एंट्री रेस्ट्रिक्टेड आहे. बघा केवढे खेकडे वगैरे पकडले तिथे. फुल खेकडे खेकडे क्रॅप. आणि आंबेचं पूल क्रॉस केल्यानंतर पुढे असा सुसाट हायवे चालू होतो, एक्सप्रेस. म्हणजे सिमेंटचा रोड बनवला आहे मस्तपैकी. तर असा रोड तुम्हाला पुढे एन्जॉय करायला मिळणार आहे. आणि हे जे छोटे छोटे झरे वाहतात ना जंगलातून, ते पण बघायला मस्त वाटतात. हे बघा, नॅचरल वॉटरफॉल्स. आणि इथून आपल्याला आता डावीकडे डॅम दिसेल पूर्ण. हा पूर्ण डॅम आहे, धरण आहे पूर्ण. वाव, नाईस. बघा, बरोबर हॉटेलच्या मागे वॉटरफॉल्स बघायला मिळत आहेत. वा, फुल एकदम पोर्ट्रेट व्ह्यू होता. बापरे, इथे पण लँडस्लाईड झालेली बरोबर हॉटेलच्या बाजूला. तर मित्रांनो, आपण मंडणगडला पोहोचलेलो आहोत. आणि तुम्हाला माहीतच असेल, मंडणगडला जिल्हा घोषित करण्यात येत आहे. तर आता आपण मार्केटच्या जवळ चाललो आहे आणि इथे रस्त्याचं काम सुरू आहे. पण मेन मार्केट क्रॉस केल्यानंतर पुढे परत सिमेंटचा हायवे रेडी झाला आहे, तो भानकोटपर्यंत. आणि तुम्ही इथून पण पुढून दापोलीला जाऊ शकता. आणि ह्याच्या पहिला पण एक कट आहे तुम्हाला मागे लेफ्ट साईडला, तिकडून पण तुम्ही दापोलीकडे जाऊ शकता. तर असे 2 रूट आहेत. आणि जर तुम्हाला भानकोटला जायचं तर तुम्हाला सरळ सरळ जायचं आहे. तर ओव्हरऑल अशा प्रकारे शॉर्टकट रूटने आपण मंडणगडपर्यंत आलेलो आहोत. जर तुम्ही मंडणगडला जायचा प्लॅन करताय किंवा इथून दापोलीला जायचा प्लॅन करताय, तर अशा प्रकारचा हा अपडेट मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न केला आहे. आणि सुंदर रस्ता, निसर्गरम्य वातावरण, ही पावसाळ्याची दृश्य आपण अनुभव केलेली आहेत. तर आता घेतो मी तुमचा निरोप. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये, मोठ्या ब्लॉगसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आणि भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राईड सेफ, ड्राईव्ह सेफ, टेक केअर.
बाय बाय.